गाईज गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या ब्लॉगवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी ग्वाल्हेरवरून परत चाललो आहे मुंबईसाठी. काही प्रॉब्लेम होते म्हणून मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला मिळालंच नाही. आणि गेल्यावेळी फ्लाईटचे पण आपल्याला एंडिंग नीट करता आली नाही. पण आता मी परत मुंबईला चाललो आहे, तर तुम्हाला जे काय ट्रॅव्हल माझं असणार पूर्णपणे दाखवेन. त्याच्यामध्ये कसे बोर्डिंग आहे, कसं आतमध्ये जायचं आहे, चेकिंग किती आहे, ते सगळं दाखवेल. तर भेटूया आपण. माझी गाडी आता आलेली आहे, समोर गाडी लागली आपली. सो निघूया आपण. बसूया आता गाडीत आणि निघू एअरपोर्टसाठी. इथून एअरपोर्ट तरी मला 1.5 ते 2 तास लागणार एअरपोर्टला जायला, आणि तिथून मग फ्लाईटने मुंबईसाठी. ओके, भेटू पुढे. एअरपोर्टला आपण ग्वाल्हेरच्या, हे बघा आपलं एअरपोर्ट आहे इकडचं ग्वाल्हेरचं. इकडे माणसं पण असतात, आपल्याला चेक इन वगैरे करण्यासाठी बॅगा वगैरे घेऊन जायला असतात. हा प्रवेशद्वार 1 आहे आणि तो 2 आहे. असे 2 गेट आहे तिकडे. इथनं आता आपण एंट्री करूया. चला. ॲक्च्युली माझ्या मोबाईलवरती तिकीट आणि बोर्डिंग आहे, सो मला काही व्हिडिओ नाही बनवता येणार. मी आतमध्ये जाऊन बनवतो परत. इकडे अशी चेकिंग होते. पहिलं तिकीट बघतात आणि ID बघून आपल्याला आतमध्ये सोडतात कन्फर्मेशन घेऊन. मग इथनं आपली मेन आली एअरपोर्टवरती एंट्री. हे ग्वाल्हेरचं एअरपोर्ट आहे. ह्या साईडला बघा आता इंडिगो वगैरे आहेत फ्लाईट्स. आपली इंडिगोची फ्लाईट आहे. तर पहिलं इकडे यायचं. आपली जर मोठी बॅग असेल, जशी माझ्याकडे आता ही एक मोठी बॅग आणि एक लगेज आहे. ही एक मोठी बॅग आहे माझी. तर ही आपल्याला पहिलं चेक इन काउंटरला सोडावं लागणार. आपल्याला इथे इंडिगोचं एक चेकिंग दिलं आहे. इकडे आपल्याला बॅगा वगैरे द्याव्या लागतील. ॲक्च्युली वेगळं आहे. इकडे पहिले आपल्या बॅगेला सील लागणार. ही आपली बॅग चालली आहे आता आतमध्ये. इकडे बॅगेला सील लागणार आणि मग ती बॅग आपल्याला आतमध्ये चेक इनमध्ये देऊन टाकायची आहे. तिकडे जाऊन मग आपल्याला करायचं आहे. पहिलं मुंबईमध्ये कसं असतं, बाकीच्या एअरपोर्टला पण आपल्या की इकडेच जायचं असतं, इकडेच आपली बॅग वगैरे चेक इन होते आणि तिकडेच आपल्याला सील लागतं बॅगेला आणि ती बॅग आतमध्ये जाते. पण इकडे ग्वाल्हेरमध्ये पहिलं ह्या इकडे गेटमधनं आतमध्ये आलं होती, इकडे बॅगला सील लागणार चेक होऊन, आणि मग ती बॅग घेऊन आपल्याला तिकडे चेक इनला आतमध्ये देऊन टाकायची आणि आपला बोर्डिंग तिथनं घेऊ शकतो. तिकडे मला चांगले वाटले. ह्यांनी इथे बॅगेला या साईडला सील करून टाकलं, म्हणजे कापल्याशिवाय दुसरा कोण ओपन करू शकणार नाही एअरपोर्टला. जिथपर्यंत आपल्याला बॅग मिळत नाही तिथपर्यंत हे सील आपल्याला लागलेलं असणार. हे अभ्यास काउंटरचं आहे. चला आत्ता आपण जाऊ चेक इनला. चेक इनला म्हणजे बॅग द्यायची आतमध्ये आणि आपला तिकडनं बोर्डिंग पास घ्यायचा. बोर्डिंग पास घेऊन मग आपण जाऊ एंट्रन्सला. चलो. इंडिगोचं इकडे चेक इन काउंटर आहे. हे इकडनं 3 काउंटर आपले चेक इनचे इंडिगो, आणि त्याच्यानंतर शेवटला दिलं तिकडे एअर इंडिया. सो आपली इथे चेकिंग होणार. मोबाईल जसे तुम्हाला सांगितलं ना, मोबाईलमध्ये तिकीट आहे आणि इथनं आता आपल्याला बोर्डिंग घ्यायची आहे. मोबाईल तोपर्यंत मला दाखवायला लागणार त्यांना. सो ते झाल्यावरती परत घेतो मी ब्लॉग. वजन नशिबाने माझं 13 किलो वजन भरलेलं आहे. ॲक्च्युली ही 15 किलोपर्यंत बॅग फक्त आपण आतमध्ये देऊ शकतो. बॅगेमध्ये मी सामान आता इकडे ग्वाल्हेरमध्ये वाढवलेलं, पण 13पर्यंत आलं आहे नशीब. बॅगेला लागतं आता सील आपला, आणि ती बॅग चालली आतमध्ये चेक नाही लागतं. सो भेटू आपण पुढचं बोर्डिंग घेऊ. या, थँक्यू. सो बोर्डिंग आपल्याला मिळालेलं आहे. सीट नेहमीप्रमाणे आपली 21ची मिळाली. मी आलेलो त्या टायमाला आपल्याला बोर्डिंग मिळालेली, त्याच्यामध्ये 21F होता आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मिळालं 21A, म्हणजे परत एकदा विंडो सीट. तर आपल्याला बोर्डिंगसोबत आपलं आधार कार्ड आपल्याला कॅरी करावं लागतं, किंवा तुमचं जे काय डॉक्युमेंट्स असेल ड्रायविंग लायसन वगैरे, तर ते तुम्ही ते हे करू शकता, घेऊ शकता. चला आता चेकिंगसाठी आपण जाऊया.
आलो चेकिंगला आहे बघा. इकडे आता लाईन आहे, आपलं सगळं सामान बॅगेतलं वगैरे काढून दाखवायला लागणार. लोखंडाच्या वगैरे असेल ते सगळे आपल्याला काढून दाखवायचे. हे बघा, ह्या प्रकारे ट्रेमध्ये काढून ठेवावं लागतं. दाखवतो मी परत तुम्हाला. मला ट्रे जे जे ठेवलेलं सगळं इलेक्ट्रॉनिक, आणि इकडनं हे होतं सगळं ते चेकिंग, आणि आपलं घेतलेलं आपण मोबाईल, पॉवर बँक वगैरे आपल्याला सगळं काढून ठेवावं लागतं आणि चेकिंग करून भावा घ्यायचं. सिक्युरिटी चेकिंग पण झालेली, आपलं सगळं सामान वगैरे इकडे चेक करून येतात. आणि ह्या पद्धतीने जे माणूस दिसतं ना, त्या पद्धतीने इकडे आपल्याला आमची सगळ्यांची चेकिंग केली जाते. आणि मग आपल्याला आतमध्ये सोडलं जातं. आपल्याकडे कुठलीही घातक वस्तू नाही आहे किंवा काय लोखंडाची वस्तू वगैरे नाही आहे ते बघून त्यांना आतमध्ये पाठवलं जातं. तर एकदा ट्रेमध्ये एकदा चेकिंग झालं की आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते, आणि तिथून आपण थेट येतो. इकडे येऊन आपल्याला फ्लाईटची वेट करायची असते. आपली ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरला असणार. गेट नंबर आपल्याला झोन 1ला दिला, गेट नंबर 5 आहे. त्या हिशोबाने जायचं. इकडे बघा, या ठिकाणी इकडे येऊन प्लेन लागतो आणि या साईडनं आपली होते एंट्री प्लेनमध्ये. तो प्लेन अजून आपला आलेला नाही आहे, आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलं 10 मिनटं प्लेन उशीर आहे. म्हणजे आपला 2:55चं फ्लाईट आहे. जो जे फ्लाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला आता 3:05ला प्लेन उडणार आहे. बघू, तोपर्यंत आपण इकडे वाट बघू. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ॲक्च्युली इकडे आलेलो, लवकर एंट्री केली. ॲक्च्युली एअरपोर्ट नवीन आहे म्हणून इकडे दुकानं कमी आहेत, पण प्रत्येक आपल्या मुंबईसारख्या एअरपोर्टला किंवा बाहेर दुसऱ्या कुठल्या एअरपोर्टला दुकानं जास्त असतात. इकडे हे आता नवीनच एअरपोर्ट तयार झालं म्हणून इकडे दुकानं कमी आहेत. पण इकडे जर तुम्हाला शॉपिंग वगैरे एअरपोर्टला करायची असेल तर खिसा टाईट करून यावं लागतं. इकडे आतमध्ये कुठलीही वस्तू घेण्यासारखं आपल्याला झेपणार नाही साध्या माणसांना, कारण इकडे वस्तू डबल ट्रिपल भावाने आतमध्ये मिळते. काहीच ह्यांनी विमान एअरपोर्टवाल्यांनी सांगितलं आपल्याला 3:05चं विमान असणार नाही, 10 मिनटं लेट होतं. पण आता परत इंडिगोकडनं मेसेज आहे ते अजून 10 मिनटं लेट नाही, 3:20चं आहे. म्हणजे 2:50ला निघणार होतं तर ते 3:20ला निघणार. पण विमान तर आलेलं दिसत नाही आहे. बघू, थोडा वेळ वाट बघायला लागेल आता. फक्त अजून लेट नको व्हायला, बस जायचं लवकर मुंबईला घरी. बघूया वाट. अनाऊन्समेंट झाली, एअरपोर्टवरती प्लेन आलेलं आहे, तर आपल्याला बोर्डिंगसाठी बोलवलं आहे. तर बघूया. बघा, विमान येऊन लागलेलं आहे. आता आपल्याला बोर्डिंग करायची तिकडे जाऊन. तर बाहेरनं कसं विमान दिसतं ते बघू, पाहून घ्या. इकडनं आपल्याला वरून जायचं, पहिल्या मग जायचं आहे, तिकडून बोर्डिंग घेऊन आतमध्ये. चला चेक इन करूया. इथल्याप्रमाणे 5 नंबर गेटला जायचं आहे. तर इथे आपल्याला 5 नंबर बघितला, 3 ते 6 डाव्या साईडला आहे. म्हणजे आपल्याला इथून वरती जायचं आहे. तर इथून चाललो आता आपण वरती. आणि हा तिकडनं विमानातनं आलेल्या माणसं ज्या विमानाने परत आले ना मुंबईवरनं, ते इथून चेकआउट होतात, बाहेर जातात. आपण आता इथून वरती चाललो आहे चेक इनला. इकडे आलं ते परत आपल्याला बोर्ड दिसला, 1 आणि 2 नंबर खालीच आहे, 3 ते 6 उजव्या साईडला. तसे बोर्ड बघत जायचं. आणि ह्या डिस्प्लेला दिसतं आपलं टाईम, कितीचं प्लेन आहे, किती वाजता. तर इकडे बघून आपल्याला जावं लागतं. हे बघा, परत 3 ते 6 राईटला दिलं आहे. इकडे परत 3 ते 6, म्हणजे बोर्ड लागलेलेच असतात. तुम्हाला टेन्शन नाही आहे कुठल्या गेटला जायचं आहे, कुठे शोधत बसा. सगळं आपल्याला इकडे सांगत असतात बोर्ड प्रकार. तुम्हाला जर काही कळालं नाही तर कोणाला इथे विचारू शकता. इकडे बघा, 5 नंबर गेट हा आहे. आपल्याला 5 नंबर गेटलाच जायचं होतं. हा 5 नंबर गेट आहे. 6 तो 4 आपले वेटिंग इकडे आहे. ते आलं. इकडे पण आपल्याला दुकानं आहेत खूप सारी. माणसं पण मुंबईसाठी थांबलेले. आता फ्लाईट खूप डिले आहे, अर्धा तास तरी झाला आम्हाला. डिले आहे फ्लाईट. लाईन बघा किती लागले. चेकिंगला लवकर यावं लागतं आतमध्ये, त्यासाठी मग इथून आपलं आतमध्ये एंट्री होतं आहे. आणि मग तिथून आपल्याला प्लेनमध्ये जायचं आहे. त्यामुळे बघा किती माणसं जमल्या तिकडे आता आतमध्ये जाण्यासाठी. आपण थोड्या वेळ थांबू इकडे आता आणि मग प्रवेश घेऊ. उगाच लाईनीमध्ये वेळ थांबण्यापेक्षा थोडा टाईम करू. 3:20चं फ्लाईट आहे.
आणि आत्ताशे झालेत 3 वाजत आलेत. सो लाईनमध्ये लागायची गरज नाही आहे. थांबूया, सगळे आतमध्ये गेलो होते आपण जाऊ, काय प्रॉब्लेम आहे. सीट तर आपलीच आहे सिलेक्टेड. कसं वाटतं मग एअरपोर्ट ग्वालियरचं तुम्हाला? मुंबई एअरपोर्ट आणि ग्वालियर एअरपोर्टमध्ये डिफरन्स मला नक्की सांगा. बघा किती सारी लाईन आहे, जास्त वेळ होणार. आलो आता, चाललो आहे विमानात. एंट्री सेकंड टाईम. बघा लागलं आपलं इथे विमान. एअरपोर्ट आहे खूप छोटं, पण इकडे विमान आपलं. या गाड्या असतात नाही, ह्या बॅगा आपल्या घेऊन येतो ना आपण, चेकिंगला मोठ्या मोठ्या बॅगा देतो त्याच्यातनं घेऊन येतात त्या आणि विमानामध्ये सोडतात. आणि विमानामध्ये ते आपण लोड करून, ते बघा खाली तुम्हाला दिसत असेल तिकडे विमानामध्ये तिकडनं मागून लोड होतात आणि आपल्याला मुंबई एअरपोर्टला भेटतात. हे बघा विमानाचे पार्ट्स मोठे आहेत. इथून एंट्री आहे विमानाची. बघा तुम्हाला दरबार दिसत असेल तर जाऊया आपण, हळूहळू पुढे जाऊ. इकडे बोर्डिंग चेक होणार आणि इकडनं हा दरवाजातनं एंट्री घेणार. आता आपण आलो आहे पुन्हा एकदा विमानामध्ये. लाईन आहे, लेट आहे विमान त्याच्यामुळे बघा लाईन किती आहे. या साईडला कॅबिन आहे क्रूज वगैरे. सीट नंबर आता परत शोधायची आपल्याला. 21A म्हणजे या साईडला एची ABC लाईन आहे आणि ही DEFची लाईन आहे. 21 नंबर आता आपला शोधायचा. बघा 11, 12 म्हणजे अजून पाठी आपल्याला. AC चालू केलं त्याच्यामुळे बघा किती चालू. इकडे आली 21. येस मिळाली सीट, मिळाली. परत एकदा आपल्याला विंडो सीट मिळालेली आहे. परत नवी घेणार विमान. 3 सीट आहेत, 3 सीट आहेत. एक या साईडला 3 सीट आहेत आणि त्या साईडला 3 सीट. आपण गेल्यावेळी त्या सीटमध्ये वरती आलेलो 21F वरती. आता 21A आहे. गेल्यावेळी पण विंडो सीटला होतो, पण गेल्यावेळी माझे कान खूप दुखत होतं. जेव्हा प्लेन उठतं होतं ना जवळला, तेव्हा माझ्या उजव्या कानामध्ये जास्त दुखून येत होतं. आता तर तसं काय होत नाही आहे. बघू विमान उडायच्या टायमाला जर परत तसं काय वाटलं किंवा बाकी जर का गेल्यावरती वाटलं परत तर सांगू कोणाला काय ते घेऊ आपण कानामध्ये टाकण्यासाठी. आता पुढे जाऊन आपल्याला त्रास नकोच. ठीक आहे सध्या फ्लाईट निघाला आता. राजमाता विजयराजे सिंधिया टर्मिनस ग्वालियर. इथून आता आपण निघतो आहे. टेक ऑफ होतं आहे. धक्का लागला. ढगाच्या मधून गेल्यावर धक्का लागला, झटका लागला परत. अजून थोडं बाकी आहे. कसं दिसतंय असं वाटतंय काही लोक आहे.
असा व्ह्यू येतो आहे. आवडते का लोकेशन? आता माझी परत कान बंद व्हायला लागले. कान परत ताप पडायला लागला. कान बंद होतं सारखे. त्या दिवशी येताना मला हा कान दुखत होता. कोणते ते वरती जे बटन दिसतात ते बटन दाबायचे म्हणजे एअर होस्टेस वगैरे येतात. आपण हे बटन दाबलं की एअर होस्टेस येते. त्यांना सांगूया कानाचा प्रॉब्लेम होतो आपल्याला. ते काहीतरी एअरबड्स वगैरे काय ना काय ते कामच वगैरे देतीलच आपल्याला. सो येते का बघूया आपण बाळासाठी. खालती बघा जमीन दिसते तुम्हाला. मध्ये जमीन आहे ते आपण टाकायची लेअर क्रॉस करतो. त्याच्यामुळे आपल्याला सारख्या घाण नसतात. कृपया ध्यान दीजिए, मौसम खराब होने की संभावना के कारण कप्तान ने कुर्सी की बेटी बांधने का संकेत ऑन कर दिया है। सभी यात्रियों से निवेदन है अपने स्थान पर बैठे रहें, कुर्सी की बेटी बांधे रखें। धन्यवाद। Your seats and fasten your seat belts, please. Thank you. आपल्या सीटवर मागून ठेवला साईडला. क्लायमेट खराब आहे बाहेरचा त्याच्यामुळे गोष्टीचं सांगितलं की कानामध्ये दुखतं पण त्यांनी मला थोडं गरम पाणी दिलं. ते म्हटलं तेवढं याच्याने बरं वाटेल. गरम पाणी पिऊन बरं वाटतं. कान दुखत तर नाही आहे, बंद पण नाही होतं. सो आता मला थोडं आहे परत वाटलं तर परत एकदा गरम पाणी घेईन. तसं काय वाटलं तर नाही घेऊ. माझ्यासाठी स्पेस पण आहे जायला खाली. आरामात तुम्ही पाय लांब करून बसू शकता. टेन्शन नाही. सीटसाठी पण आहे. हे जर सीटसाठी बटन आहे ते दाबून मागे ढकललं की मागे जाते सीट. तुम्ही ह्याच्यात ॲडजस्ट करू शकता. हे जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा मागे अडकून लावू शकता. सांगायचं झालं आपण त्या फ्लाईटमध्ये जेवण वगैरे घेऊन जातो. चालू शकतो. छोटा वजन जास्त नाही झाला पाहिजे फक्त कॅरिंग बॅगमध्ये. जर तुम्ही घेतलं नसेल तर विमानामध्ये पण घेऊ शकता पण विकत घ्यावं लागतं आपल्याला ते. आणि थोडं महागडं असतं. सो थोडं जर घेऊन जायचं असेल तर तेलकट वगैरे थोडं कमी म्हणजे लिक्विड पदार्थ जास्त नका घेऊ. कमी प्रमाणात घ्या. बाकी जेवण वगैरे तुम्हाला वस्तू वगैरे जसं पाहिजे तसे ते कॅरी करू शकता. फक्त घातक वस्तू नका घेऊ. डोक्यावर वस्तू घेऊ नका. ते विमानामध्ये अलाउड नाही आहे. चेकिंग बॅगमध्ये लगेज बॅगमध्ये याची काळजी घ्या.
परत कामामध्ये आता सुरू व्हायला लागलं असतं. दुपारी नको फक्त एवढंच आहे कारण लँडिंगचं टाईम ना आता कोणी येणार नाही आपल्याला परत करायला. अजून 5 मिनटामध्ये आपण लँड एअरपोर्टवरती. तो पण थोडं झालं याच्या जवळ आलं होतं. हे बघा झालं जवळ आता आपण खाली चढलं फर्स्टला. झाले उतरायचे वेळ आली तर जमीन दिसायला लागल्या. चार्टर्ड लागलं सपोज. Ladies and gentlemen, we have arrived in Mumbai at Terminal 1. Requesting you to close the window shades and open the air vents. After the doors open, travel time between terminals is approximately 35 minutes. Requesting all passengers to kindly remain seated with your seatbelts fastened until the seatbelt sign goes off. Thank you. आता जायचं घरी. एअरपोर्टला लँड उतरण्यासाठी गर्दी बघा किती सगळेजण उठून रेडी आहेत आपल्या बॅगा घेऊन आणण्यासाठी. सगळे बसले सगळ्या बॅगा घेतल्या आणि निघण्यासाठी वेगळे पण अजून जवळजवळ पडला त्यासाठी थांबलो आम्ही आतमध्येच. चाललो आता विमानाच्या बाहेर. आपण आता बसमध्ये आलो तर बस आपल्याला सोडून गेट बनवलं. मग तिथून आपण गेटमधनं बाहेर निघूया. इंडिगोची बस आहे सोडते आपल्याला. बसमधनं उतरलं की इथनं जायचं एअरपोर्टवरती आपला बॅग कलेक्ट करायला. आगमन गेट आलो. आता एअरपोर्टला आलो. मग अशा नाव गेलेलं आपण जी चेकिंगला बॅग दिलेली ती बॅग आपली 1 नंबरला येणार आहे. 1 नंबरवरून आपल्याला ती कलेक्ट करायची आहे. तर चाललो आता 1 नंबरकडे आपण. गर्दी बघा सगळे निघालेले आले. अशा ह्याच्यातनं आपल्या बॅगा बाहेर येतात.
तर हा इथे 2 नंबर आहे, तो 3 नंबर आहे. तर आपल्याला जायचं 1 नंबरला. 1 नंबरवरती आपली बॅग आहे तिकडे कलेक्ट करू आणि निघू. Bed number 1. For any assistance, please feel free to contact me. My name is Roshni. Thank you for choosing Indigo to fly. 1 नंबर बेल्टवरती आपले येणार आहे. हे इकडे आहे 1 नंबर बेल्ट. इकडे लिहिलेलं आहे. इकडनं आपल्या बॅगा येणार. त्या आपल्या बघायच्या निघायच्या आणि आपल्याच बॅगा आहेत. दुसऱ्यांच्या बॅगा घेऊ नका. सिलेक्ट कशा करायच्या बघूया. जर मॅच होत असेल ना त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो कसं असेल काय ते. आता सध्या आपल्या बॅगांची वाट बघतो. बॅगा यायला आता सुरुवात झाली आहे. बघा आपली बॅग घेऊन हे बघा बॅगा यायला सुरुवात झाल्या. तर आपल्या बॅगा घ्यायच्या आणि निघायचं. सगळे लाईनमध्ये लागायला बघा बॅग आली आता आपली. बॅग घ्यायची आता इथून आणि निघायचं. थोडं जवळ जाऊन घेऊन टाकू लवकर म्हणजे निघायला बरं पडेल आपल्याला. घेतली बॅग घेतली आता. हां आणि दुसरी गोष्ट आहे याच्यावरती आपली जर मॅच दुसऱ्यांसोबत होत असेल ना बॅग तर बॅगेला आपण टॅग लावलेले असतात. आपण मगाशी जेव्हा चेक इनला दिले तेव्हा हे बघा याच्यावरती आपलं नाव पण असतं, फ्लाईट नंबर असतं आणि डेट असतं. या हिशोबाने पण आपली बॅग समजू शकतो आपण कुठली कोणाची आणि किंवा काय ते. तुम्ही दुसऱ्यांच्या कोणाच्या बॅगा उचलून आणू नका तशा. तसं ॲक्च्युली चेक इन करण्याच्या वेळी कळून येतं आणि हे बॅग घ्यायच्या वेळी आपल्या बॅगवरती टॅग पण बघून घेऊ शकतो. जर दुसऱ्यांच्या बॅगा जर मिसमॅच झाल्या असतील तर आपण तिकडे ट्रेकडेच 1 नंबर जिकडे आपलं तुम्हाला जे नंबर सांगितलेला असतो त्या नंबरच्या इकडे थांबायचं आणि बॅग कोण ज्यांच्यासोबत मिसमॅच झालं आहे त्यांच्याकडनं परत आपले बॅगा चेंज करून घ्यायच्या. आता आपण निघतो एक्झिट साईड. बघा एक्झिट इकडे आता आपली. इथनं आपण आता बाहेर निघतो. हे मुंबई एअरपोर्ट आपलं कसं आहे. जर आपल्याला जास्त सामान वगैरे असेल तर इथे ट्रॉल्या पण आहे ते यूज करू शकतो आपण. हे बघा दुकानं आहेत. पैसे नाहीत बाबा एवढे महागडे त्यापेक्षा आपण लोकल स्टोअरमधून घेऊ. चेकआउट काउंटर आहे. तुम्हाला जर टॅक्सी वगैरे पाहिजे तर राईट साईडला इथे आहे. पेपर टॅक्स आहे इकडनं तुम्ही घेऊ शकता. पहिला आधी आपण चेक करू आणि मग इथनं बाहेर निघूया. आता इथनं मेन गेट इथनं बाहेर निघालं की आपण एअरपोर्टमधनं बाहेर निघतो आहे. हॅलो एअरपोर्टला चेकआउट म्हणलं तर बाहेर आलो. पण बाहेर आलो ते पहिलं खाण्यापिण्यासाठी बघा की असे दुकानं इथे ओपन करून ठेवलेले दाखवते तुम्हाला. अरायवल गेटच्या बरोबर बाहेरच आहे ते सगळी दुकानं आहेत. तुम्हाला खायला वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही इथनं येऊन घेऊ शकता. बसायला पण सेटिंगसाठी आहे खूप सारे. ते घ्या जेवायचं असेल जेवून घ्या नाही तर निघा. आता काय नको आहे आपण डायरेक्ट निघूया आता घरी. जास्त वेळ वाट न बघता बघा ओला बुक केलं आहे. ओलाची वाट बघू आणि निघूया. पण त्या गेटला जाताना आपण गेलेलो त्या गेटने आणि येताना आलेलो अरायवल गेटने. सो इथनं आपण त्या साईडला जाऊ शकत नाही. तिकडनं आपण लगेच इकडे येऊ शकतो. आपल्याला यायच्या टायमाला फक्त इथून यायचं आहे. जायच्या टायमाला फक्त त्या गेटने यायचं आहे. केलं पण अजून दिसत नाही आहे. एअरपोर्टला तर दाखवते आपल्या जवळपास शो नाही होता कुठे नक्की गाडी. बघूया हां गाडी मिळाली मला. घरी जाऊन आता ट्रिप एंड करतो. पोचलो आता घरी. बॅग वगैरे ठेवतो मस्त आणि बघा एकटी वाट बघत बसले. आलो आता मी घरी. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर सांगा. फ्लाईटची ट्रिप वगैरे तुम्हाला काय क्वेश्चन असेल तर ब्लॉगमध्ये मला विचारा. मला जी माहिती असेल ती नक्की तुम्हाला मी ब्लॉगमध्ये देऊन टाकेल. कमेंट्समध्ये मला क्वेश्चन करा मी आन्सर देईल त्याचं लगेच. चला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, ही ट्रिप कशी वाटली आणि तुम्ही ट्रिपमध्ये एन्जॉय केली की नाही ते पण नक्की मला सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गुड नाईट.